विक्रांत त्याच्या मित्रांशी बोलत असतो. या ऊर्जा शिंदेची तर वाट लावली पाहिजे. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी मी करणार. त्यावर विक्रांतची मित्र विक्रांतला समजवण्याचा प्रयत्न करतात. पण विक्रांत मित्रांचं काही एक ऐकत नसतो. आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो, बघा बघा आता मी काय करतो. या ऊर्जा शिंदेला असा काही झटका देतो ना, उभ्या आयुष्यात ती माझं नाव घेताना 10 वेळा विचार करेल. आणि अशातच आता विक्रांतची मित्र थोडी घाबरलेली असतात. कारण विक्रांत प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळंच करत असतो. आणि अशातच आता विक्रांतने थेट त्याच्या मित्राला म्हटलेलं असतं, ती पद्मा आहे ना, पद्मा, ती नेमक्या कोणत्या गावाची आहे त्याचा शोध घे. त्यावर विक्रांतचा मित्र म्हणत असतो, विक्रांत, अरे विक्रांत जाऊ दे ना. अरे त्या पद्माच्या नादी नको लागू. ते पद्मा प्रकरण उगाच तुझ्या परत अंगाशी यायचं. त्यावर विक्रांत म्हणत असतो, तुला जेवढं काम सांगितलंय ना तेवढं कर. बाकी तुझी फालतूची भनभन मला ऐकायची नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांतचे मित्र एकमेकांशी चर्चा करत असतात की काय करायचं, या विक्रांतचं ऐकायचं की नाही. तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, मला त्या पद्माच्या गावचा पत्ता शोधून देणार आहात की नाही. तेवढ्यात नाईलाज असल्यामुळे विक्रांतच्या मित्रांनी विक्रांतचं ऐकलेलं असतं आणि त्याचा पत्ता शोधून विक्रांतच्या समोर ठेवलेला असतो. विक्रांत म्हणत असतो, अच्छा, तर या गावची आहे ती. चला लवकर कामाला लागा. तिला किडनॅप करा, आणा इकडे. आपण तिला आपल्या गोडाऊन मध्ये बांधून ठेवूया आणि त्यानंतर त्या ऊर्जाला मी करीन फोन. त्यावर विक्रांतचे मित्र विक्रांतला फायनली समजावत असतात. पण विक्रांत अजिबातच ऐकत नसतो. शेवटी विक्रांतच्या मित्रांना पद्माला गावावरून किडनॅप करून विक्रांतच्या गोडाऊनवर आणून ठेवावं लागतं. आता पद्मा तर किडनॅप झाली आहे आणि विक्रांत तिच्यासमोर गन घेऊन उभा आहे. पद्मा म्हणत असते, विक्रांत विक्रांत काय करतोयस तू हे? पुन्हा तू माझ्या मागे का लागलायस? त्यावर विक्रांत म्हणत असतो, खरं तर आता तुझ्या मागे लागण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. पण त्या ऊर्जा शिंदेला जर बर्बाद करायचं असेल तर तुझा वापर करावाच लागणार आहे. कारण तिला आता कायमस्वरूपी नेस्तनाभूत करण्यासाठी मी तुझ्या बरोबर तिचा कसा गेम करतो ते बघ. अशातच आता विक्रांतने त्या ऊर्जाला फोन केलेला असतो. अचानकपणे विक्रांतचा फोन आपल्याला का आलाय याचा विचार ऊर्जा करत असते. पण तेवढ्यात फोन कट होतो आणि विक्रांत इकडे स्वतःशी बोलत असतो, अच्छा ऊर्जा शिंदे, आता तू माझा फोन उचलत नाहीयेस. माझा? अरे भावी आमदार आहे मी. असं तसं विक्रांत स्वतःशी बोलत असतो. लगेचच विक्रांतने पुन्हा एकदा ऊर्जाला फोन केलेला असतो आणि ऊर्जाने एका सेकंदात विक्रांतचा फोन रिसीव्ह केलेला असतो. विक्रांत म्हणत असतो, माहित होतं मला, माहित होतं आता तुझी फाटून हातात येणार. तू शेवटी फोन उचललास, काहून चुकलं तुला? जर पुन्हा केलेला फोन नाही उचलला तर किती भारी पडू शकतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, विक्रांत काय बोलतोयस तू हे? आणि तू मला फोन का केलायस? आणि मुळात तुला असं का वाटतंय की मी तुला घाबरीन? त्यावर विक्रांत म्हणत असतो, बघ शहाणपणा करू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, आता अशी काही गोष्ट मी तुला सांगणार आहे ना, ज्यानंतर तू धावत पळत माझ्याजवळ येशील. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, गप्प बस. तुझ्या फालतूच्या बाता ऐकायला फोन उचलला नाहीये. काय काम आहे तुझं आणि का फोन केलायस मला? बोल लवकर. त्यावर मात्र आता विक्रांत हसू लागतो. विक्रांतचं राक्षसी हसणं ऊर्जाला अजिबातच आवडलेलं नसतं. ऊर्जा म्हणत असते, बघ कामाचं बोलणार आहेस का, नाही तर मी फोन ठेवते. तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, ए ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी फोन का केला हे जर तुला सांगितलं ना, तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे काय केलंयस तू असं? त्यावर विक्रांत म्हणत असतो, पद्मा, पद्माला उचललंय मी. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, गप्पा बस, खोटं बोलतोयस तू. पद्माला कसं काय उचलू शकतोस तू? ती तर गावाला आहे. त्यावर ऊर्जाला विक्रांत म्हणत असतो, अच्छा तुला काय वाटलं हा विक्रांत त्या पद्माच्या गावापर्यंत पोहोचू शकत नाही काय? बघ ए पद्मा, बोल लवकर. त्यावर पद्मा बोलू लागते, ऊर्जाताई, ऊर्जाताई मला वाचव. या या राक्षसाने मला किडनॅप केलंय. आता पद्माचा आवाज ऐकल्यावर ऊर्जा चांगलीच हादरते. ऊर्जा स्वतःशी बोलत असते, या नालायकाने तर आज हद्द पार केली आहे.
ऊर्जा लगेचच म्हणत असते, विक्रांत विक्रांत तू काय केलंयस हे? तुला कळतंय का? आता कोर्टाचा जो निकाल सध्या जाहीर झालाय ना, त्याच्यामध्ये जर हे कळलं की तू पुन्हा पद्माला किडनॅप केलंयस तर खूप भारी पडू शकतं तुला. त्यावर विक्रांत म्हणत असतो, हे ऊर्जा शिंदे, तुझ्या त्या कोर्टाची धमकी, ती भीती मला दाखवू नको. मी विक्रांत शिर्के नाही घाबरत तुझ्या त्या कायद्याला. असं जेव्हा विक्रांतने म्हटलेलं असतं त्याच वेळेला ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं की आता काहीही करून मला त्या ठिकाणी पोहोचलंच पाहिजे जिथे पद्माला या नालायकाने किडनॅप करून ठेवलंय. ऊर्जा म्हणत असते, कामाचं बोल, का किडनॅप केलेस तू तिला? त्यावर विक्रांत म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता या ठिकाणी ये. असेल तुझ्यात हिंमत तर वाचव पद्माला, बघायचंय मला किती धाडसी आहेस तू. असं जेव्हा विक्रांत म्हणत असतो त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, तुझं हेही चॅलेंज मी स्वीकारते. आठवते ना, या आधीचं एक चॅलेंज मी स्वीकारून तुला अक्षरशः मातीमोल केलं होतं. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, हो ना आठवतंय, म्हणूनच तुला दुसरं चॅलेंज देतोय. हे जर तू सक्सेस करून दाखवलंस ना, अरे काय करणार तू सक्सेस, तुझी तर मातीच करतो मी. ये इकडे तू ऊर्जा शिंदे. हे वाक्य बोलल्यानंतर विक्रांतने फोन कट केलेला असतो. लगेचच आता ऊर्जा जवळच असलेल्या आदित्यकडे जाते आणि म्हणत असते, दादा प्लीज माझं एक महत्वाचं काम आहे, ते तुम्हाला आत्ताच्या आत्ता करावं लागेल. आदित्य म्हणत असतो, काय झालंय ऊर्जा, इतकी घाबरलेली का दिसतेस तू? त्यावर आदित्यला आता ऊर्जा म्हणत असते, दादा कामच तसं आहे, हा नंबर पटापट ट्रेस करा आणि नेमका कुठे आहे ते मला सांगा. त्यावर तो नंबर ट्रेस करताना आदित्य म्हणत असतो, अगं हा तर त्या विक्रांत शिर्केचा नंबर आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो. आदित्य म्हणत असतो, का पण का? त्यावर ऊर्जाने सगळं काही सांगितलेलं असतं. आदित्य म्हणत असतो, नंबर ट्रेस करतो पण त्या ठिकाणी तुझ्याबरोबर मी येणार. त्यावर आदित्यला आता मी नेमकं कसं नेऊ, नाहीतर विक्रांतला वाटायचं की मी कोणाला तरी बरोबर आणलंय. तेवढ्यात आदित्य म्हणत असतो, ठीक आहे, मी फक्त बाहेरून तुझ्या बरोबर असेन, आतमध्ये तू जा, पण प्रत्येक क्षणाची अपडेट देत राहा मला. त्यावर आता ही ऊर्जा हो असं म्हणते आणि शेवटी आदित्यने नेमकं लोकेशन ट्रेस करून ऊर्जाच्या हातात टेकवलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता त्या लोकेशनवर पद्माचा विक्रांत एका प्रकारे छळ करत असतो. तिला नको नको ते बोलत असतो, काय गे पद्मा, तुला काय वाटलं होतं गावाला जाशील आणि माझ्या त्रासापासून मुक्त होशील काय? अगे मी तर तुझ्या मागे शनीसारखा लागलोय, अजिबातच तुझ्यावरची साडेसाती खडू देणार नाही. असं तसं विक्रांत बोलत असताना अचानकपणे आता विक्रांतच्या त्या गोडाऊन मध्ये जोराची लात समोर असलेल्या बॉक्सना बसलेली असते आणि सगळे बॉक्स येऊन आता विक्रांतच्या समोर पडतात. विक्रांत म्हणत असतो, कोण आहे रे? त्यावर तिथे डॅशिंग अशी सिंगम टाईप ऊर्जाची एंट्री होते आणि ऊर्जाच्या हातात असलेली गन पाहून विक्रांत म्हणत असतो, आय आय गन गन घेऊन तू आत आलीस? तुला काय वाटलं या तुझ्या हातात असलेल्या दिवाळीच्या खेळण्याला घाबरीन मी? ए ऊर्जा, तू काय समजते स्वतःला? मी विक्रांत काय एकदम लहानपणातला विक्रांत आहे का तुझ्या बरोबर असं दिवाळी चोर पोलीस खेळीन? अगं नाही घाबरत तुझ्या हातातल्या गनला, आणि मला खात्री आहे त्या गन मधून तू गोळी झाडूच शकणार नाहीस. अगं ते हात आहेत ना असे चपाती लाटायला किंवा भाजी बनवण्यापुरतेच मर्यादित ठेव. गनबिन चालवणं तुझ्या हातची बसती गोष्ट नाहीये. त्यावर आता ऊर्जा म्हणत असते, अच्छा म्हणजे तू स्त्री शक्तीला कमी लेखतोयस तर आता बघ काय अवस्था करते तुझी. मी तुला शेवटचं सांगते, ऊर्जा आहे मी ऊर्जा, सोड त्या पद्माला, नाहीतर तुझी अवस्था अत्यंत बिकट करून ठेवीन. त्यावर आता विक्रांतला विक्रांतचे मित्र मागून म्हणत असतात, विक्रांत प्लीज त्या ऊर्जाच्या नादी लागू नको, तिच्या हातात असलेली गन खोटी नाहीये, ती कोणत्याही क्षणाला गोळी झाडू शकते. आता हे जेव्हा फायनली विक्रांतला कळतं त्याच वेळेला विक्रांत सोबत असलेल्या आपल्या खिशातील गन काढतो आणि म्हणत असतो, ही बघ माझ्याकडे पण गन आहे, जर माझ्यावर गन रोखलीस ना तर मीही तुझ्यावर गन रोखेन. आता ऊर्जाने तर विक्रांतवर गन रोखलेली असते. लगेचच आता विक्रांत सुद्धा ऊर्जावर गन रोखतो आणि अशातच आता दोघं एकमेकांना जणू भिडलेलेच असतात. आणि त्याच वेळेला आता तिथे अननोन माणसाने येऊन गेम केलेला असतो आणि हा गेम नेमका कुणी केलाय तात्पुरतं तरी कोणाला कळलेलं नसतं. आता गोळी तर सुटलेली असते पण ती गोळी थेट जाऊन विक्रांतच्या छातीतच लागते.
आणि विक्रांत एका सेकंदात तिथे आडवा होतो. आता ऊर्जा स्वतःशी बोलत असते, मी तर माझ्या हातात असलेल्या बंदुकीचं ट्रिगर दाबलंच नाही. मग या विक्रांतला गोळी लागली कशी? आता गोळी तर लागलीये, विक्रांतच्या छातीतून रक्त तर येतंय, विक्रांत तर आता तिथे कोसळलाय. त्यामुळे त्यावेळेला आता ऊर्जाला नेमकं काय विचार करावा हेच सुचत नसतो. लगेचच आता ऊर्जा पद्माला सोडवण्याचा तिथून प्रयत्न करत असते आणि पद्मा म्हणत असते, काय गे ऊर्जाताई, काय केलंस तू हे? विक्रांतला मारलंस तू? त्यावर ऊर्जाला काय बोलावं हे सुचत नसतं. आता अचानकपणे तिथे पोलिसांची धाड पडलेली असते. एका क्षणात तिथे पोलीस कसे येऊ शकतात याचाही विचार तिथे असलेली ऊर्जा करू शकत नसते, कारण ती तिथे विचार करत असते हे सगळं घडलंच कसं. आता पोलीस लगेचच म्हणत असतात, ऊर्जा शिंदे, यू आर अंडर अरेस्ट. अचानकपणे ऊर्जाने हे वाक्य ऐकलेलं असतं आणि ती चांगलीच आता स्वतःशी बोलत असते, वाट लागली माझी. आणि तेवढ्यात ऊर्जाच्या हातात बेड्या पडलेल्या असतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे ऊर्जा म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब हे काय करताय तुम्ही? मला अटक का करताय? त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, ऊर्जा शिंदे, वकील आहात ना तुम्ही? तुम्हाला इतकंही कळत नाही? जर तुमच्या हातून एखाद्या व्यक्तीला गोळी लागते तर कायदा तुम्हाला वकील आहे म्हणून सोडणार आहे का? कायदा सगळ्यांसाठी समान असतो. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, मान्य आहे मला, कायदा सगळ्यांसाठी समान असतो. पण जरा तरी विचार करा, खरंच माझ्या हातून असं काही घडू शकतं का? त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, घडू शकतं का हा विषय नाहीये, तर तुमच्या हातून हे सगळं घडलंय आणि आम्ही पाहिलंय की तुम्ही विक्रांतला मारल्यानंतर तुमच्या हातात बंदूक होती. तर इन्स्पेक्टरची नजर बाजूला असलेल्या त्या पद्माकडे जाते. इन्स्पेक्टर म्हणत असतात, काय मिसेस पद्मा, तुम्ही सांगा, या ठिकाणी तुमच्या तिघांव्यतिरिक्त कोण होतं अजून? या विक्रांतच्या हातात बंदूक होती मान्य आहे, आणि या ऊर्जाच्या हातात सुद्धा बंदूक होती ना? पण विक्रांतला गोळी लागली त्यावेळेला आणखी कोण इकडे होतं का? त्यावेळेला लगेचच पद्मा म्हणत असते, नाही. त्यामुळे पोलीस म्हणत असतात, बघा, तुमच्याच अशिलाने तुमच्या विरोधात आता जणू एक जबरदस्त आणि सनसनाटी खबर फैलवलेली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की विक्रांतला मी मारलंय तर अटक करा मला, चला घेऊन. आणि अशातच आता पोलीस ऊर्जाला तिथून थेट तुरुंगात नेत असतात. इकडे आपण पाहतोय आता सोशल मीडियावर एकच बातमी व्हायरल झालेली असते. आमदार दिग्विजय शिर्केच्या मुलाला ऊर्जा शिंदेने गोळी झाडून मारल्याचा प्रयत्न. हे सगळं ऐकल्यावर आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेलं असतं. आणि इकडे पाटोळे लगेचच म्हणत असतात, शिर्के साहेब, काय घडलं हे? त्या ऊर्जाने आपल्या विक्रांतला गोळी झाडली आहे. लगेचच आता शिर्के टीव्हीवरती बातमी पाहतो आणि तो चांगलाच हादरतो. लगेचच आता शिर्केने इन्स्पेक्टर साहेबांना फोन केलेला असतो, नक्की काय घडलंय? आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, ऊर्जा शिंदेने तुमच्या विक्रांतला गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, माझा विक्रांत कसा आहे? लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, आम्ही तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढे नेमकं काय? तुम्ही पोहोचा हॉस्पिटलमध्ये. आणि अशातच आता तिथे आमदार शिर्के लगेचच हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झालेला असतो. इकडे ऊर्जाला आता पोलीस स्टेशनमधील तुरुंगात आणून टाकलेलं असतं. आणि ज्यावेळी शौर्यला हे कळतं, शौर्यही चांगलाच हादरतो. आणि अशातच आता शौर्य थेट पोलीस स्टेशनला जायला निघतो. इकडे आपण पाहतोय आता जो हर्षवर्धन जहागीरदार आहे तो टीव्हीवर ही सगळी बातमी पाहत असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, शेवटी माझी चाल यशस्वी झाली. आणि हर्षवर्धन हसत असतो. इकडे जहागीरदारांच्या घरातील टीव्हीवर आता सगळेजण ती बातमी पाहत असतात ज्यात ऊर्जाला पोलिसांनी अटक केलेली असते, का तर तिने विक्रांतवर गोळी झाडलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जाच्या हातून हे असं कसं घडू शकतं? मला तर या बाबतीत वेगळी शंका येते. ऊर्जाकडून असं कधीच घडू शकत नाही. ऊर्जा एक वेळ समोरच्या व्यक्तीच्या पायावर गोळी झाडेल, पण छातीत नाही. समोरच्या व्यक्तीला मारण्याचा ती प्रयत्न करणार नाही.
आता तर या प्रकरणाच्या मुळाशी मला गेलंच पाहिजे. नक्कीच ऊर्जाला या सगळ्या प्रकरणात कुणीतरी अडकवत आहे, असा सगळा विचार आता कुमुदिनी करत असते. इकडे विजया स्वतःशी बोलत असते, अरे वा, म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला. आता तर जबरदस्त मजा येणार या घरात. आता त्या ऊर्जाचा पुन्हा शिरकाव होणार नाही. माझ्या नवऱ्याला जे जमलं नाही ते या ऊर्जाने स्वतः करून दाखवलंय. आता तर मी या ऊर्जाची चांगलीच आता वरात काढणार आहे जर ही पुन्हा घरात आली तर. आणि अशातच आता विजया डगमग डगमग नाचू लागते. तेवढ्यात तिथे असलेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, काय चाललंय तुझं हे? अशा प्रकारे डगमग डगमग नाचून काय सिद्ध करणार आहेस तू? त्यावर विजया म्हणत असते, जे तुम्हाला जमलं नाही ते त्या ऊर्जा शिंदेने करून दाखवलं. त्यावर हर्षवर्धन हसतो आणि म्हणत असतो, विजया, अजूनही तू दूधखोळी आहेस? तुला कळत नाही कुणी केलं हे सगळं? त्यावर विजया म्हणत असते, कुणी म्हणजे? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही कळणार तुला, आणि माझी इच्छा सुद्धा नाहीये तुला कळावं. त्यावर विजया म्हणत असते, म्हणजे आता तुम्ही हे सगळं क्रेडिट स्वतः घ्यायचा विचार करताय की काय? लक्षात ठेवा हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही तर घरात आहात आणि तुम्ही काहीच केलेलं नाहीये. आय थिंक तुम्ही काही करू सुद्धा शकत नाही. पण तरीही जर तुम्हाला क्रेडिट घ्यायचं असेल तर घ्या, मला काही फरक पडत नाही. मला फक्त ती ऊर्जा या घरात नको हवी होती. माझ्या मनासारखं घडलंय. मित्रांनो, इथे तर आता 100% हर्षवर्धनला असं वाटतंय की त्याची चाल यशस्वी झाली आहे. पण शेवटी हर्षवर्धन हा येत्या काळामध्ये तोंडावर आपटणार हे मात्र निश्चित. बाकी आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.